म्हणजे काय करायचं हे सुद्धा तिने सांगितलं, वरदान कसं मागायचं हेही सांगितलं. आणि पुढे सांगितलं की तू कोप भवनात जाऊन जाईस. कुठे जाऊन जाईस? कोप भवन म्हणजे तुम्ही जर घर बांधणार असाल, बरं का, मी विरोध करत नाही, तर एक कोप भवन बांधा, रागवू नका तिथे जाऊन बसा. काय सांगितलं? कारण का तुम्हाला विनोद केला मी असं वाटतंय, पण मी विनोद नाही करत. तुम्ही जिथे ज्या वातावरणात जे विचार घेऊन बसता त्या विचारांचे स्पंदन तिथे उमटतात. तुम्हाला स्पंदन माहिती आहेत ना? शक्ती तुम्हाला माहिती असेल नाव हेलन केलर. कोणाला माहिती आहे? नाव ऐकून आंधळी होती ती. तिच्या समोर कोणी गेलं हेलन असं म्हटलं की ती हात पुढे करायची आणि त्या व्यक्तीचा हात हातात घ्यायची आणि हातात हात घेऊन सांगायची, तुम्ही आत्ता बाथरूम मधून आलात, आंघोळ करून आलात ना? तो मनुष्य म्हणायचा, तुम्ही आत्ता स्वयंपाकघरातून आलात, तुम्ही आत्ता देवघरातून आलात ना, तुम्ही आत्ता बाहेरून आलात ना, तुम्ही आत्ता भांडून आलात ना. तिला विचारलं तू कशी ओळखते? ती सांगते मनुष्याच्या हाताला स्पर्श केला की त्याच्या शरीरातले स्पंदन मला जाणवतात. देवघरातनं मनुष्य आला तर स्पंदन निराळ, स्वयंपाकघरातनं आला तर स्पंदन. मग संतापलेल्या माणसाचे स्पंदन घरात जर येऊ लागले तर घरातलं वातावरण दूषित होतं. म्हणून पूर्वीच्या काळी राजवाड्यात कोपगृह असायचं की रागवल्यावर तिथे जायचं, सगळ्यांवरती त्याचा परिणाम नको. पूर्वी आमच्या त्र्यंबकेश्वरला आत्तापर्यंत बाळंतिणीची खोली होती. कारण का? बाळंतिणीच्या खोलीमध्ये 1.25 महिन्यापर्यंत कुठलाही विधिनिषेध नसतो. मग घरातलं सोहळं ओळं बिघडू नये म्हणून तिची खोली कशी असायची? स्वतंत्र असायची. त्या खोलीत फक्त जाणारे 1-2 व्यक्ती असायचे. कालांतराने डिंकाच्या लाडूच्या लोभाने बरेच जण जायला लागले, ती गोष्ट नाही राहिली. सुनबाईला एक द्यायचा, आपणही एक खायचा. पण त्या खोलीत फार कोणी जायचं? कोप भवनात काही गेली असता व्यस्त कपडे करून बस. राजा दशरथ कौसल्येचं अभिनंदन करून, सुमित्रेचं अभिनंदन करून कैकेयीच्या महालात आला. मंथरेला विचारलं, मंथरा कैकेयी कुठे? कैकेयीने सांगितली कोपभवनात. कोपभवन म्हटलं आणि राजा दशरथाला दरदरून घाम पडला. का बरं? आजपर्यंत अयोध्येत कोपभवनाचा वापर कधीही झालेला. कोपभवनात गेला आणि कैकेयीला म्हणू लागला, कैकेयी अगं का रागवलीस, का चिडलीस? कैकेयीने उत्तरादाखल रडायला सुरुवात केली. राजा दशरथाने कैकेयीला जवळ घेतलं, आलिंगन दिलं आणि सांगितलं, अगं कैकेयी काय झालं मला सांग, तुला काय पाहिजे? ती अजून तरुण आहे ना, तिला गिफ्टची अपेक्षा नाही. तुला काय पाहिजे मला सांग, मी तुला देतो. कैकेयीने सांगितलं, महाराज मी जर तुमच्याकडे आज काही मागितलं तर तुम्ही मला देऊ शकणार नाही, असं मला गिफ्ट पाहिजे. राजा दशरथाने सांगितलं, अगं वेडे तू कोणाशी बोलतीये? सूर्यवंशीय राजा दशरथाशी बोलतीये. तू एक काय 10 गोष्टी माग, 10च्या 10 तुला देतो, मागितले तर प्राणही देतो. मी कालच सांगितलं, माणसाने फार जपून बोलायचं असतं. त्या कैकेयीने सांगितलं, महाराज तुमचे प्राणही नको, 10 गोष्टी नको, फक्त 2च गोष्टी द्या. म्हणे काय? म्हणे 14 वर्ष रामाला वनवास आणि भरताला राज्य. राजा दशरथाने सांगितलं, अगं वेडे काय बोलतेस तू हे? राजा दशरथाने अत्यंत कैकेयीची समजूत घालून सांगितली की रामाला राज्य देणं कसं संयुक्तिक आहे आणि भरताला सुद्धा रामाला टाळून राज्य घेणं आवडणार नाही. बरोबरीने समजून सांगितलं. त्यावेळेस कैकेयीने सांगितलं, महाराज तुम्ही मला 2 वचनं दिले होते, ते मी मागितले, ते जर पूर्ण करणार नसाल तर मी या हौदावरनं उडी मारते आणि स्वतःचा जीव संपवते. राजा दशरथाने
नाईलाजाने कैकेयीला अनेक वेळा समजून सांगितलं, ऐकेनाशी झाली. कैकेयी जीव देण्यासाठी उठली. राजा दशरथाने नाईलाजाने त्या कैकेयीला सांगितलं, कैकेयी तुझे 2 वचन मी पूर्ण करतो, पण तुला एवढंच सांगतो, तुला पतीचं सुख आता फार लाभणार नाही. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली. प्रभू रामचंद्र शरीरवर जाऊन आले, स्नान केलंय, राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. सगळीकडे तोरणं लावणं चाललंय, ऋषी मुनी आलेत, वेद मंत्रांचा जयघोष सुरू आहे. सगळीकडे हालचाल आहे, पण हालचाल नाही कौसल्येच्या महालात. कारण राजा दशरथ कैकेयीच्या महालातच बेशुद्ध पडला, म्हणून त्याला शुद्ध आल्यावर कुठे आणलंय? कौसल्येच्या महालात. आणि कौसल्येच्या महालात राजा रामचंद्रांना बोलवून घेतलं. सगळी घडलेली गोष्ट सांगितली. मोठा करुण प्रसंग आहे. राजा रामचंद्रांनी एका क्षणात सांगितलं, आहूतस्य अभिषेकस्य विसृष्टच वनायच. मनुष्याच्या जीवनातलं मोठं तत्वज्ञान सांगितलं की पुष्य नक्षत्रावरती मला राज्याभिषेक होणार होता. त्या पुष्य नक्षत्रावरती काय होणार आहे? वनवास होणार. नक्षत्र तेच आहे. होणार काय होतं आणि काय मिळतोय मला? याला म्हणायचं दैवयोग. तुम्हाला दैवयोगाचे अनेक उदाहरणं देईन की मन जे ठरवतं त्याच्या पलीकडे दैवाने काहीतरी चिंतून ठेवलेलं असतं. प्रभू रामचंद्र सीते समवेत वल्कल परिधान करून निघालाय. लक्ष्मण सुद्धा पाठीमागे निघालाय आणि श्रीराम लक्ष्मण सीता हे वनवासात निघाले. रामचंद्रांनी टाहो फोडली आहे, रामा मला सोडून जाऊ नको. रामचंद्रांनी मागे वळून सुद्धा बघितलं नाही. सुमंता बरोबर रथात बसले आणि श्रीरामचंद्र वनवासात निघाले. दुसऱ्या दिवशीचा प्रसंग तो मी उद्या सांगेन. एकटा रथ घेऊन सुमंत परत आला आणि राजा दशरथाला सांगितलं की राम आता वनवासातनं परत फिरणार नाही. आजची शेवटची कथा सांगतो. उद्या प्रभू रामचंद्रांचं रामायण पूर्ण संपवून टाकू आपण, काळजी करू नका. आजची तुम्हाला एक कथा सांगतो, नीट ऐका. राजा दशरथानं सुमंताने सांगितलं श्रीराम आता परत येणार नाही. त्यावेळेस राजा दशरथाने सांगितलं, आपल्याला शाळेत धडा असतो की नाही, त्या धड्याचं नाव जणू राजा दशरथाने सांगितलं, नियतीचा डाव मोठा. म्हणा, या जगतात सगळ्यात मोठा डाव कोणाचा? आता राजा दशरथाने कौसल्येला सांगितलं, कौसल्ये बहुतेक मी आता जिवंत राहणार नाही. म्हणे असं अभद्र अश्व बोलू नका. अगं म्हणे मी बोलत नाही, नियती बोलते. म्हणे काय बोलतीये नियती? म्हणे मी तुला कधी सांगितलं नाही, आज सांगतो. मी माझ्या गुरूंकडे शिक्षण घेतलं. त्या गुरूंनी मला शब्दवेध शिकवला. जिथून शब्द आला तिथे मी बाण सोडायचो. एका रात्री झाडावर बसून मी धनुष्याला बाण लावून एखाद्या हिंस्त्र श्वापदाची शिकार करायची म्हणून जंगलात गेलो. मध्यरात्री पाण्यात बुडबुड बुडबुड आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने मी बाण सोडला. एखादा सिंह गर्जना करून खाली पडेल, हरिण चित्कार करून खाली पडेल, लांडा मोठ्याने ओरडून खाली पडेल म्हणून मी आवाजाच्या ध्वनीचा प्रतिध्वनी ऐकतोय. इतक्यात मला शब्द ऐकू आला, सिंहाचा नाही, वाघाचा नाही, आई. काय शब्द ऐकू आला? मी सावध झालो, खाली येऊन पाहतो तर काय, 16 वर्षीय एक कुमार छातीमध्ये बाण गुंतून शेवटच्या घटका मोजत होता. मी जवळ गेलो, बाण काढण्याचा प्रयत्न करावा विचाराला, पण लक्षात आलं, अरे हा मीच मारलेला बाण आहे. या बाणाला वक्र बाण म्हणतात. हा एकदा शरीरात गेला की गेला, बाहेर काढताना शरीरातले आतडे फाडून येतो. हे बाण असंही म्हणणार. कौशल्ये, तुझा माझा विवाह झाला होता बरं का, पण मी तुला सांगितलं
त्या बाळाने सांगितलं, तू कोण आहेस? मी सांगितलं, अयोध्येचा राजा दशरथ, माझाच बाण तुला लागला. त्याने सांगितलं, अरे राजा, बाण 2 क्षणाने तरी मारायचा रे. माझे आई वडील, त्यांना मी तीर्थयात्रेला घेऊन निघालोय.